म्हणजे काही कधी हे संपर्कच नाही. म्हणजे आई शिकलेली नाही, वडील शिकलेले नाही, घरी कोण काय आमच्या म्हणजे आजा पंजापर्यंत कोण एवढं शिक्षण घेतलं नाही. मग भाषण करायची याच संधीच नाही. तर थोडा सर आमच्या सहवासात आल्यानंतर बोलायचं कसे, काय करायचं भाषण. सर आम्हाला तर काही ते येत नाही, पण त्यांनी आम्हाला ढकलत आणलं. एक दोन वेळा त्यांच्या कार्यशाळेत आलो. जसं आपण म्हणतो की नाही, मुखबधिर शाळा असते, तिथे मुखबधिर मुलांना ते शिक्षक शिक्षिका बोलायला शिकवतात. तशी थोरात सरांची ही शाळा बोला येणाऱ्या माणसांना बोलायला शिकवायची शाळा. कसं बोलावं, काय बोलावं, आपल्याला बोलता येतच. आपल्यापेक्षा किती मोठा वक्ता असला तर तेच बोलतो आपण, बोलतो ह्यातलंच आहे, मराठी सगळे ह्यातलंच बोलतो. पण ते कुठं कसं काय बोलायचं, जी साचीबाईची पद्धत आहे ती सरांच्या ह्या शाळेत शिकायला मिळते. आपण काय एवढं फार मोठं म्हणायचं काम नाही, फार मोठं भाषणच आलं पाहिजे आणि आपल्या एवढ्या व्यासपीठावर केलं पाहिजे असं नाही. आपल्याला जेवढं येतं तेवढं केलं. आपण एखादा मित्र मैत्रिणी आहे त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर तुम्ही एखादा 10,000ची वस्तू प्रेझेंट देण्यापेक्षा शुभेच्छेला त्याच्या गुणगौरव केला, त्याला जे केलं हे तो कधी विसरत नाही. तो पुढच्या वाढदिवसाला म्हणतो त्याला जरा बोलवते 2 शब्द चांगलं. म्हणजे हे बिना खर्चाचं काम आहे. आणि ह्यात तू म्हणला तसं आपल्या तुमच्या ज्ञानेश्वरी कीर्तन करायला येते की आमच्या धर्मामध्ये मुस्लिम समाजाचं कीर्तन काय प्रवचन आहे यात आहे. आणि हे लोक वेळ देणाऱ्या लोकांना ती संधी मिळते. तुम्ही त्यात अभ्यास केला तर तुम्हाला नेमकं ते येते. असं त्या सरांनी आम्हाला ढकलत आणलंय. आम्ही तमाशा क्षेत्र असो आणि कुठल्या क्षेत्रात असो थोड्याफार ह्याच्यात 5 जणांना बोलायला शिकवलं. सरांचं मला मोठेपणा एक आवडतो की एक इंग्लिश विषयाचे मोठे प्राध्यापक असो, एक सदन असून घरचं सगळ्या बाजू त्यांच्या चारी बाजू सगळ्या चांगल्या असून एक तमाशा कला, तमाशाचं नाव घेतलं की माणसाला थोडं जागव काढता ते 4 माणसात बोलावं तर ते आवर्जून उल्लेख करतात. मी त्यात काम करतो की त्यांना सर्व माणसात मिसळून जाण्याची सवय त्यांना आहे. आणि ह्या असल्या अनेक शाळा घेऊन तुम्ही माणसांना बोलायला शिकवा सर. आम्ही त्यात अनेक सहभाग आम्ही काय लागले त्यांना सहकार्य करू. या शाळेला आला सर्वजण याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला.